कौरव पांडव संकर तांडव द्वापर काली होयत तसे मराठे किलचे साचे कलीत लढले पानिपत पानिपत म्हणजे संविधान, पानिपत म्हणजे संशय, पानिपत म्हणजे समर्पण, पानिपत म्हणजे साहस, सामर्थ्य, संघर्ष, पानिपत म्हणजे संग्राम, संहार. नमस्कार. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत यांच्या वतीने आयोजित केलेल्या पानिपताचा रणसंग्राम 1761 शल्य नवे अभिमान या विषयावरच्या व्याख्यानामध्ये आपण सगळे आता इथे जमलो. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आशा करतो की माझा आवाज स्पष्ट ऐकायला येत असेल. एक अत्यंत संकट काळामध्ये आपण सगळेजण असे घरात बंद असलेल्या अवस्थेत भेटतो आहोत, एकमेकांशी संपर्क करतो आहोत. संकट खूप मोठं आहे, पण आपली सगळ्यांची मन दृढ आहेत. आपण या संकटाला हरवणार आहोत आणि त्यामुळे सर्वप्रथम मी आशा करतो की तुम्ही सगळे सुरक्षित आहात, एकमेकांची काळजी घेतात, स्वतःची काळजी घेतात आणि अर्थात सगळेजण समाजाची काळजी घेतात. आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. पानिपत हा मराठ्यांच्या इतिहासातला तो संघर्ष आहे, ते प्रकरण आहे की ज्याचं गारुड आजपर्यंत मराठी मनावरती एक विलक्षण अवस्थेने राहिलेलं आहे. याचं मुख्य कारण एक, कोणी असं म्हणेल की पानिपत हरलो, त्याची जखम मनावरती मराठी माणसाच्या अजूनही बळबळते. मला नाही असं वाटत. पानिपत हा मराठ्यांचा तो पराक्रम आहे जो पराक्रम हिंदुस्थानाच्या इतिहासातला एक सर्वोच्च संघर्षाचा पराक्रम. पानिपताचे युद्ध क्षेत्र, रणक्षेत्र हे मुळात अगदी प्राचीन कालापासून आहे. पानिपताचा जर अगदी पुरातन उल्लेख आपण बघितला तर तो अगदी महाभारतात सुद्धा सापडतो. म्हणजे कृष्णशिष्टाईच्या वेळेला जी 5 गावं पांडवांसाठी मागितली होती, त्या गावांपैकी एक पानिपत. अर्थात सोनपत, बागपत ही सगळी हरियाणा कुरुक्षेत्राच्या जवळची अशी गावं आहेत. आज आपण जर गेलो तर तिथे आपल्याला या सगळ्या गावांच्या मधून फिरत असताना या इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आपल्याला खुणावत असतात. असं काय पानिपतात दडलं आहे जे मराठी माणसाचं मन शोधत आहे? कुठेतरी मराठी माणसाच्या मनामध्ये पानिपताचा रणसंग्राम हा अभ्यासण्याबरोबर त्याची आस्वाद घेणं, त्याच्यावरती चर्चा करणं, त्याच्याबद्दल बोलणं, लिहिणं, या सगळ्याच गोष्टी एकंदरीतच पानिपताच्या बाबतीमध्ये प्रत्येक मराठी माणसाचं मन शोधत असतं, कवींना खुणावत असतं. आता आपण जो व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओतले जे शब्द होते ते गोविंदाग्रजांचे, की कलियुगामध्ये मराठे आणि गिलचे हे कलियुगामध्ये तसे लढले जसे द्वापार युगामध्ये कौरव पांडव लढले. म्हणजे या संघर्षाची, या संग्रामाची भीषणता, त्याची व्याप्ती किती मोठी होती तर ती महाभारता इतकी होती असं कवीला वाटतं. पण पानिपताच्या एकंदरीत प्रकरणाचा ज्या वेळेला आपण शोध घ्यायला लागतो त्यावेळेला त्या संघर्षाची, त्या संग्रामाची, त्या रणकंदनाची इतिश्री ऐकायच्या आधी आपल्याला संपूर्ण इतिहासाचा मागोवा घ्यायला लागतो. पानिपत एका दिवसात घडलं.
सकाळी 9 वाजल्यापासून ते 4-5 वाजेपर्यंत घडलं. त्याच्यानंतर जी मारधोड सुरू होती, कापाकापी सुरू होती, कत्तल सुरू होती, ती अगदी रात्रीपर्यंत चालू होती. लाखभर जवळजवळ माणसं ही तिथे आपले जीव गमावले त्यांनी. खूप या सगळ्या कत्तलीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या सगळ्याची कारण मीमांसा आपल्याला करायला लागते की नक्की पानिपत का घडलं. प्रत्येक मराठी माणसाला या प्रश्नाचं उत्तर तो वेगवेगळ्या कागदपत्रातनं शोधतो आहे. मोठमोठे इतिहास संशोधक सगळ्या आर्काईव्हचा धांडोळा घेत आहेत. भरपूर लोकांची तहान आहे पानिपतावर नक्की काय घडलं, त्याची अनेक कारण मीमांसा करतात. कुठे चुका झाल्या, काय विरोधात गेलं, हे सगळं गेल्यानंतर सुद्धा पानिपत हे रणांगणावर हरलं, परंतु लौकिक अर्थाने आपण मराठी विजयीच ठरलो. तर हा जो मराठ्यांच्या सामर्थ्याचा जो भाग आहे इतिहासातला, तो अभ्यासण्याचा, तो मांडण्याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. भारतीय इतिहास संकलन समितीने ज्या वेळेला माझ्या समोर सांगितलं की या माध्यमातून असं प्रत्येक जण आपापल्या घरात बंद असताना आपण या विषयावरती बोलू शकतो का, त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की पानिपत मुळात खूप मोठं आहे. पानिपत एक तासात संपत नाही, 2 तासात संपत नाही. आज आपण पहिला भाग पानिपताचा आपण संवाद करणार आहोत. उद्या मूळ युद्ध म्हणजे रणांगणावरती आपण जाणार आहोत पानिपताच्या, त्याबद्दल दुसरा भाग उद्या असणार आहे. पण या 1 तासामध्ये एवढी कागदपत्र, खूप कागद, हजारो कागदपत्र, वेगवेगळ्या बाजूंची कागदपत्र आहे. अफगाणिस्तान, राजपूत, उत्तर हिंदुस्थानातील सगळे म्हणजे बंगाल असेल, अवध असेल, दिल्ली असेल, बुंदेलखंड असेल, आग्रा असेल, माळवा असेल, उत्तर हिंदुस्थानातील अगदी काश्मीरच्या खोऱ्यापासून सगळीकडे पानिपताचे उल्लेख सापडत आहेत, लोकगीतांमध्ये सापडत आहेत. असं याचा ज्यावेळेला आपण शोध घ्यायला लागतो त्यावेळेला पानिपतावरती केवळ एका बाजूने नाही विचार करता येत. तो या सगळ्या लोकांच्या कागदपत्रामध्ये जे जे या युद्धाबद्दल म्हटलं गेलेलं आहे, त्याच्या अनेक घटनांबद्दल म्हटलेलं आहे, ते जसाच्या तसं आपल्याला नाही घेता येत. त्याचे सगळे तर्क वितर्क हे दुसऱ्या परस्पर विरोधी अशा सगळ्याच कागदपत्रातून आपल्याला तपासायला लागतात. या संपूर्ण कथानायकाचा खलनायक आहे अब्दाली, पण एका देशासाठी तो महानायक आहे. कारण अफगाणिस्तानचा जन्मच अब्दालीच्या हातून झाला, त्यामुळे तो त्या राष्ट्राचा संस्थापक आहे. अब्दालीचं त्याचं युद्धशास्त्रातलं कौशल्य, तो स्वतः त्याचं व्यक्तित्व, त्याची कामगिरी, इतिहास काय सांगतो त्याच्याबद्दल, त्याच्या कागदपत्रातनं आपल्या कागदपत्रातनं तो आपल्याला कसा गवसतो, या सगळ्याला आपण जाणून घेऊ. पण या सगळ्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे ह्या वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या बाजू मांडल्या, पण मराठ्यांची बाजू ही मात्र भरपूर प्रकारामध्ये विचित्र अवस्थेने मांडली गेली. कधी कधी त्याच्यामध्ये पुन्हा अनेक पडदे आहेत, त्या पडद्यांचा सुद्धा इतिहास अभ्यासकांनी विचार करायला हवा. पण एक नक्की की आतापर्यंत जी कागदपत्र मिळालेली आहेत, जे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, त्या सगळ्या ग्रंथकारांनी पानिपताच्या बाबतीमध्ये जे जे त्यांना सापडलं ते सगळं साकल्याने मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातील जे आतापर्यंत जे जे मिळालं, पुढेही काही मिळेल, कारण अजून पेशवे दप्तरातली सगळी कागदपत्र वाचून व्हायची आहेत आणि ती खूप आहेत. म्हणजे अलीकडे आपल्याला एक काही वर्षापूर्वी पलकवड्यांनी आपल्याला तो मोठाच्या मोठा पानिपताचा महसूलच आपल्याला सापडून पानिपतानंतरच्या कालखंडात. म्हणजे मराठ्यांचं सामर्थ्य हे अजून कागदपत्रातनं आपल्याला मिळवायचं आहे, मांडायचं आहे. आणि आज आपल्याला या सामर्थ्याची आपल्याला अधिक अशी जवळून ओळख करून घ्यायची.
काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर मराठी माणसाचं मन तन ही माती, त्या मातीचा प्रत्येक कण हा जितका उत्स्फूर्तपणे झळाळून उठतो, उजळून उठतो, आपल्याला वाटतं की अरे धन्य धन्य आपले जन्म झाले, आपण या मातीत जन्माला आलो, ज्या मातीचा इतिहास शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू होतो. खरं तर महाराजांचा, त्यांच्या जीवन कार्याचा, त्यांनी दिलेल्या महामार्गाचा कण इथल्या मातीत आहे आणि त्याचा धांडोळा प्रत्येकच मराठी माणसाचं मन हे घेत असतं. स्वतःला महाराज म्हणजे अगदी गावागावातल्या खेड्यापाड्यातला प्रत्येक माणूस स्वतःला महाराजांचा मावळा समजतो आणि ती महाराजांची जी ओळख आहे आपल्या सगळ्यांमध्ये, म्हणजे शिवाजी महाराज काय, छत्रपती संभाजीराजे काय, या दोन वीरांनी मराठ्यांचा इतिहास इतक्या सुंदर अशा उच्चतम पातळीवर सुरू करून दिलेला आहे की त्याच्यानंतर आपण त्या कालखंडातून फारसं बाहेर जात नाही. एक पहिला बाजीराव आणि माधवराव पेशवे सोडले तर. पण असं खरं व्हायची गरज नाही. मराठ्यांचे सरदार, मराठ्यांचं सामर्थ्य कसं कसं पसरत गेलं, या सगळ्यांमध्ये मराठ्यांनी नक्की काय 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 मिळवलं. त्या मिळवताना काही चुका झाल्या, पण या चुका होत असताना सुद्धा मूळ तत्वांमध्ये काय काय फरक होत गेले, या सगळ्याचा आढावा घेतल्याशिवाय आपल्याला मराठ्यांचा इतिहास तेवढा प्रगल्भ आणि खरं तर गर्वाने लिहिता येणार नाही. पण गर्व आहे, प्रत्येक बाबतीत गर्व आहे. आणि तो गर्व आहे कारण महाराष्ट्राच्या इतिहासाची पाळंमुळं आपल्याला शोधताना तो गर्व नकळत मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ एक संपूर्ण हिंदुस्थानाचा सगळा यावनी सत्तेखाली गेलेला आहे. बाहेरून आलेल्या आक्रमकांनी ह्या भूमीवरती सत्ता प्रस्थापित केली, इथला धर्म नाचवला, तीर्थक्षेत्र नाचवली, इथलं जनजीवन नाचलं, उरबाडून नेलं, सगळं लुटलं, इज्जत लुटली, धन लुटलं, व्यापार कोलमडले, सगळं सगळं केलं. आणि त्यानंतर एक परकीय सत्ताधीशांच्या सत्तांची अशी मोठी 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 अशी टोळधाड एका मागोमाग एक वेगवेगळ्या बाजूने बसत गेली सत्तास्थानावरती आणि हिंदुस्थानातल्या संपूर्ण जनतेला नाडायला, धर्म गेला, तीर्थक्षेत्र आंदोलन. शिवाजी महाराजांनी या पार्श्वभूमीवरती आपलं कार्य घेतलेलं आहे. म्हणजे जिथे मराठ्यांचा स्वाभिमान संपलेला आहे, मराठी मुलखातली माती जी आहे ती पारतंत्र्यात आहे, गुलामगिरीची लोकांना कोणत्याही ती अंगवळणी पडलेली आहे, कुणीही यावं कुणीही मारावं अशी बेधुंदी माजलेली आहे, मोगलाई माजली. त्याला मोगलाई असा मराठी वाक्प्रचारांमध्ये शब्द वापरला जातो. म्हणजे याचा अर्थ मोगलाई माजली आहे का, याचा अर्थ मोगल चांगले नाही आहेत. एक अकबर वगैरे असं जर सोडलं तर बाकी काही यांचं चांगला इतिहास नाही येतो. तो उत्तर भारतीयांनी भरपूर लिहावा, त्याचे ग्रंथही लिहावे, त्या पुस्तकांमध्ये यावेत, छापावेत, अभ्यासक्रमातही यावेत. परंतु जर खरा इतिहास बघायचा झाला तर तो स्वाभिमान जर निर्माण करण्याचा असेल, तो या मातीतला जर इतिहास लिहायचा असेल तर त्या इतिहासाची मला वाटतं त्याची जी अथ म्हणून जी सुरुवात होईल, श्री गणेशा म्हणून होईल, तो मात्र स्वाभिमानाचा इतिहास हा मराठ्यांच्या मावळाच्या रणभूमीत नव्हता. आणि त्याची सुरुवात शिवाजी महाराजांची. म्हणजे राणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण सारखे या इतिहासातले फार मोठे योद्धे आहेतच. म्हणजे महाराणा प्रताप हा शिवाजी महाराजांना सुद्धा प्रेरणा देणारा माणूस. पण हे सगळे हे मोगल सत्ता ही खणून काढायला, संपूर्ण इतिहास बदलायला असं याच्यामध्ये नाही झालं. पण एक महत्वाचं काय आहे की औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले आणि त्याच्यानंतर तानाजीने ज्यावेळेला सिंहगडावरती बलिदान देऊन सिंहगड काबीज केला, त्यावेळेपासून औरंगजेबाशी खऱ्या अर्थाने मराठ्यांची लढाई सुरू झाली. त्याआधीही लढाई सुरू आहे, परंतु ज्याला आपण म्हणूया की हे युद्ध सुरू झालं मराठी आणि मुघलांचं, ते खऱ्या अर्थाने ज्याला असं म्हणूया त्याला धार आली ती सिंहगडानंतर. शिवाजी महाराजांनी राजाभिषेक केला, एक प्रचंड मोठं असं स्वराज्य मराठी मुलखात दिलं. पण शिवाजी महाराजांच्या हयातीनंतर औरंगजेब स्वतः या मुलखात आला.
खरं तर संभाजी राजांचं एक अत्यंत दृढ, बलशाली आणि सामर्थ्यवान आणि अगदी वडिलांसारखं, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकावं इतकं झळाळणारं नेतृत्व महाराष्ट्राला छत्रपती संभाजी राजांच्या रूपाने मिळालं. पण मोठं आव्हानच आलं, कारण मोगलांचा शहजादा अकबर हा महाराष्ट्रात संभाजीराजांपाशी आला आणि त्याचा पाठलाग करायला म्हणून सगळी सत्ता, सगळं खजिना, सगळं घेऊन औरंगजेब खाली उतरला. औरंगजेब खाली उतरला त्यावेळेला संभाजीराजे त्याच्याशी लढले. संभाजीराजांना पकडलं त्यांना पकडण्याच्या आधी दोन्हीही शाह्या म्हणजे कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही या दोन्ही शाह्या या मुघलांच्या टाचेखाली आल्या. पण मराठ्यांचा संघर्ष सुरू झाला. छत्रपती संभाजीराजांनी प्रचंड असं मोठं असं त्याला युद्ध त्याचं सुरू केलं. दुर्दैवाने छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या हातात सापडले. औरंगजेबाने त्यांची क्रूर आणि अत्यंत गलिच्छ अशी हत्या केली. त्या सगळ्याचा सूड म्हणून की काय, मराठ्यांनी मराठ्यांचं स्वातंत्र्य सुरू केलं. क्षणभर इतिहासाच्या पानावर असं वाटलं की मराठी स्वराज्याला ग्रहण लागलं, क्षणभरच. पण हा क्षण मोठा होता, जवळजवळ 27 वर्षाचा होता. संभाजी राजांबरोबर ती गेल्यानंतर राजाराम महाराजांनी जिंजीपर्यंत जाऊन एक नवीन आघाडी उघडली औरंगजेबाच्या समोर. औरंगजेबाच्या सगळ्या सत्तेचा नशा म्हणजे एक एक मराठा गडकिल्ला भासलं. काय झालंय या अवस्थेमध्ये की छत्रपती हे सिंहासनावर म्हणजे दूर सिंहासनावर आहेत. रायगड राजधानी ताब्यात गेलेली आहे. छत्रपती इकडून तिकडे दुसरीकडे असे स्थलांतर करत आहेत आणि अशा अत्यंत ज्याला असं म्हणूया की अंधाधुंद अशा पळापळीच्या सगळे वतनदार इकडे तिकडे जात आहेत. औरंगजेब स्वतःचा खजिना रिता करतोय, सामर्थ्य दाखवतोय, एक एक किल्ला घेतोय. तो किल्ला घेतला की मराठे पुन्हा तो किल्ला घेत आहेत. अशा सगळ्या अवस्थेमध्ये एक महत्वाची गोष्ट घडते आहे आणि ती म्हणजे मराठ्यांच्या मनातील जिद्द आणि आत्मविश्वास जागृत होतो. आणि हेच वैशिष्ट्य, हे वैशिष्ट्य किती मोठं आहे की मराठ्यांचा आत्मविश्वास, सामर्थ्य हे कुठल्या श्रेणीपर्यंत जातं की एक संताजी धनाजी सारखे वीर हे औरंगजेबासारख्या बादशहाच्या तंबूचे कळस कापतात. आणि ह्या आत्मविश्वास मराठ्यांना आपण एका बलाढ्य हिंदुस्थानच्या सम्राटाशी सुद्धा झुंजू शकतो आणि नुसतं झुंजू नाही शकत, आपण विजयी होऊ शकतो याचा त्यांनी पाढा रचला. आणि ते मोठं असं समरांगण त्यांनी चालवलं. राजाराम महाराजांनी चालवलं. राजाराम महाराजांची पत्र आहेत, म्हणजे हनुमंतरावांना लिहिलं एका पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपल्याला समग्र हिंदुस्थानच घ्यायचं आहे. म्हणजे राजाराम राजे स्वतः हयात असताना आपल्या मराठ्यांचे घोडे हे माळव्यात घुसलेले होते आणि त्या माळव्यामध्ये सुद्धा त्यांनी मोगली अशा मुलखामध्ये रणधुमाळी माजवली होती. कुठून आलं हे शौर्य, कुठून आलं हे सामर्थ्य? हे सामर्थ्य मराठ्यांना दिलं छत्रपती शिवाजी महाराज या नावाने. त्यांनी काय निर्माण केलं त्यांच्या आयुष्यामध्ये याचा अभ्यास करताना इतिहासाच्या कागदपत्रांमधल्या लेखांमध्ये, कागदांमध्ये असा तो लगेच नाही दिसणार. कुणी असं म्हणेल की मुठभर स्वराज्य होतं महाराजांचं. ते साम्राज्य कसं झालं? ते साम्राज्याची सुरुवात जी झालेली आहे ती मराठ्यांच्या आत्मविश्वासाने झाली, सामर्थ्याने झाली. आणि साम्राज्य वाढलं त्यावेळेला हे सामर्थ्य सुद्धा वाढलं. या सामर्थ्याची सुरुवात झालेली आहे औरंगजेबाच्या मृत्यूने. म्हणजे औरंगजेब 1707 साली गेला. पहिल्यांदा राजाराम महाराज 1700 मध्ये राजाराम राजे गेले. त्याच्यानंतर तारा राणी सारख्या रणजुंजार भद्रकाली तिला म्हटलेलं आहे, अशा भद्रकालीने मराठी सेनेला त्याचं नेतृत्व केलं. तारा राणीने जवळजवळ हा संग्राम इतका टोकाला नेला की औरंगजेब हा गलित गात्र झाला. त्याची सेना ऐकत नव्हती. अशा अत्यंत दीनवाणी अवस्थेत हा बादशहा हा इथे मराठी मातीमध्ये संपला. त्याची कबर इथे. ताराबाईने हा संग्राम चेतवला. 1707 मध्ये शाहू राजांना मोगलांनी मोकळं केलं.
शाहूराजे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र, थोरला मुलगा, नक्की या सगळ्या सिंहासनावरती त्याचा अधिकार आहे. ही सगळी जी अधिकारशाहीची जी पहिली रणधुमाळी माजली, ताराबाईंनी सांगितलं नाही, या अत्यंत लढाईच्या प्रसंगी मी नेतृत्व केलेला आहे, हा माझा अधिकार आहे. आणि या ज्याला असं आपण म्हणूया की सिंहासनाच्या गादीवर येण्याच्या गडबडीमध्ये मराठ्यांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या, कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी. हे सगळं मी यासाठी सांगतो आहे कारण पानिपत थेट घडलेलं नाहीये. पानिपताची सुरुवात ही कुठेतरी त्याआधी इतिहासाच्या पर्वाला सुरुवात होते. म्हणजे आपण जाणार आहोत पानिपत, पण हा जर सगळा इतिहास जर आपण बघितला नाही, आपण त्याच्यातले काही महत्वाचे जर मैलाचे दगड आपण बघितले नाही, तर आपल्याला पानिपताच्या बद्दलचे निष्कर्ष, त्याची कारण मीमांसा नीट नाही करता येणार. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूप कुठे पालटलं. पानिपतावरती मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार जसा झालेला आहे तसा सामर्थ्याचा सुद्धा विस्तार झाला. आणि हा सामर्थ्याचा विस्तार होताना प्रशासन कसं झालं, त्या प्रशासनामध्ये काही बेदिली झाली का, एकमेकांची धुसफूस झाली का, ती कशी झाली, मराठ्यांनी मित्र गोळा केले की शत्रू गोळा केले, या सगळ्याचा एक एक टप्प्याने इतिहासाच्या घटनांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा. आणि त्याच्याशिवाय पानिपतावरचं भाष्य करणं हे थोडंसं अवजड होईल. कुठल्याही इतिहास अभ्यासकाला त्याच मार्गाने जायला लागेल. अर्थात आपण ज्यांना पहिले पेशवे म्हणतो, बाळाजी विश्वनाथ यांनी शाहूराजांच्यासाठी बादशहाकडून, म्हणजे दोन बंधू होते. एक नवीन महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे जी घडलेल्या इतिहासात, की औरंगजेबानंतर संपूर्ण मोगली साम्राज्य हे खिळखिळ झालं. वजीर हे मोठे झाले, ज्याला आपण किंग मेकर आजच्या भाषेत बोलतो. आणि ज्या दिवशी किंग मेकर मोठे होतात, सत्ताधीशाचं सामर्थ्य जे असतं ते अत्यंत तोकडं होतं. आणि तो जे किंग मेकर असतात ते जे बोलतील त्यांच्याप्रमाणेच वागायला लागतो. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या साम्राज्याच्या प्रजेचे सगळ्यात मोठे हाल होत असतात. कारण जो कोणी किंग मेकर असतो त्याचे स्वतःचे स्वार्थ असतात आणि ते स्वार्थ सत्ताधीशाला पूर्ण करायला लागतात. पुढे ही शृंखला जी आहे सगळी मोगली बादशहांची, ती अगदी अशी आहे, अगदी म्हणजे येणारा प्रत्येक वजीर, प्रत्येक मारामारी वजीर किशी चालली, म्हणजे कोण वजीर होणार आहे, कोण मीरबक्षी होणार आहे याच्यासाठी. आणि हे जे कारभारी आहेत, बादशाह कोणी असो, तो कोणीही असो, कुठलाही थातूर मातूर कोणीही मोगल वंशाचा माणूस, छोटासा मुलगा, म्हातारा कोणीही मिळाला तर तो गादीवर बसवायचा, त्याच्या नावाने खुतबा पढवायचा, बादशाह म्हणून त्याला घोषित करायचं. पण ही जी सगळी कारभार जो असायचा हा वजीरांच्या हातामध्ये असायचा. आणि त्याचीच एक मोठी शृंखला हे संपूर्ण मोगली साम्राज्यात दिसते. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की हे सगळं ज्याची हिंदुस्थानावर सत्ता आहे ते मोगली साम्राज्यच खिळखिळ झालं. म्हणजे मोगली साम्राज्य खिळखिळ होत आहे, त्याच वेळेला मराठ्यांची सत्ता, मराठ्यांचं सामर्थ्य, मराठ्यांचं साम्राज्य वाढतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पण ज्याप्रमाणे वजिराच्या हाती सत्ता जाते आहे तसंच काहीसं चित्र मराठी राज्यात आणि ते खूप मोठं आहे. त्याचे चांगले वाईट असे सगळे संदर्भ आपल्याला एकत्रच तपासायला लागतील. कारण छत्रपती नामधारी होणं, छत्रपतींपेक्षा छत्रपतींचे सरदार मोठे होणं, मावळे मोठे होणं, पेशवे मोठे होणे, प्रधान मोठे होणं, याच्याने एका मोठ्या अशा सत्तेच्या राजकारणाला सुरुवात झाली. आणि ती एक मोठी बेदिली ही मराठ्यांच्या सामर्थ्याबरोबर, ती साम्राज्याबरोबर, ती समांतर रेषेत चालत गेली. खरं तर याची सुरुवात कुठे झाली तर राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये औरंगजेबाच्या समोर उभं ठाकायला हातात पैसा नव्हता, खजिना नव्हता. अशा वेळेला जी शिवाजी महाराजांनी बंद केलेली नाही पण भरपूर मर्यादित केलेली किंवा संपूर्णपणे
ज्याला असं पण म्हणूया त्याच्यावरती पूर्णपणे वचक ठेवलेली अशी जी वतनदारी पद्धत होती, सरंजामदारी होती, ही राजाराम कालखंडात पुन्हा सुरू झाली. याचं कारण आहे की काय देणार, मराठ्यांना पगार नव्हते, मराठ्यांना आपण काही देऊ शकत नाही मावळ्यांना, लढणाऱ्या माणसांना, मग त्यांचं मनोधैर्य कसं टिकवायचं. त्यामुळे राजाराम महाराजांनी असं ठरवलं की तुम्ही मुलखात शिरा, मुलूख मारा आणि त्या मुलखाचे छत्रपतींच्या नावाने ते राज्य हे मुलखामध्ये मिळवा आणि तुम्ही तिकडे त्याचा कारभार बघा. आणि या पद्धतीला जी सुरुवात झाली, अर्थात त्याच्याने एक आपण काहीतरी राज्य मिळवू शकतो, आपण काहीतरी सामर्थ्य निर्माण करू शकतो, आपण सेना ठेवू शकतो, आपण बलाढ्य शत्रूला नमवू शकतो, आपण महसूल गोळा करू शकतो. या सगळ्याच गोष्टींचा मराठ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याच्यामुळे वेगवेगळी सरदार घराणी निर्माण झाली. मी सगळ्या सरदार घराण्यांची नावं घेत नाही बसणार, म्हणजे त्याच्यामध्ये दाभाडे असतील, पवार असतील, भोसले असतील, असंख्य, म्हणजे मी जाधव असतील, या सगळ्या सरदारांच्या घराण्यांच्या इतिहासामध्ये जाईल नाही आपल्या, कारण वेळ थोडा आहे, आपल्याला दत्ताजीपर्यंत पोहोचायचं आहे आज. पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी मला मांडायची आहे आणि ती सखोल नाही पण आपल्याला नमूद केली पाहिजे, ती म्हणजे या सरंजामदारीची. त्यामुळे काय झालं की मूळ जरी छत्रपतींचं राज्य असलं, म्हणजे सातारला शेवटी गादी झाली, शाहूंनी आपला वचक संपूर्ण राज्यावर बसवला, पण एक महत्वाची गोष्ट अशी झाली की छत्रपती शाहूंच्या बाळाजी विश्वनाथ असेपर्यंत, म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीला गेल्या आणि सनद आणल्या मराठी मुलखाच्या. आता या सनद घेणं, याला किंवा ज्याला असं आपण म्हणूया की रूढार्थाने, लौकिक अर्थाने मराठ्यांनी मोगलांचं मांडलिकत्व पत्करणं याची खरं काही गरज नव्हती. म्हणजे मोगलांची सत्ता ही खिळखिळी झाली होती. पण काय होतं की सगळ्या हिंदुस्थानभर मोगल हेच या हिंदुस्थानचे मालक आहे, हे कुठेतरी एक 150-200 वर्षामध्ये समाजाने स्वीकारलं. आणि त्यामुळे ज्याला असं आपण म्हणूया की एक मध्यवर्ती जी सत्ता आहे तिची मान्यता ही मराठ्यांना मिळणं गरजेची होती. आणि त्यामुळे फक्त या सनदा आलेल्या आहेत. आपल्याला या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं होतं, कारण जिथे मुळात आधी कसं आहे की सय्यद बंधू जे आहेत, या सय्यद बंधूंनी आपल्याला हवा तो बादशहा मोगल गादीवरती बसवला, त्याच्याकडून त्या सनदा लिहून घेतल्या. ती 2-2, 4-4 महिन्याचे 2 बादशाह आहेत. ते दोन्ही संपल्यानंतर ज्यावेळेला फरुखसिंह हा ज्या वेळेला गादीवर आला आणि त्याने ज्या वेळेला या सय्यद बंधूंना नाकारायला सुरुवात केली, त्यांना दक्षिणेचा सुभा दिला, तुम्ही खाली जा, मराठ्यांना एका बाजूला तो चितावतोय, एका बाजूला सय्यद बंधूंना तो त्यांच्या विरोधात काही राजकारण करतोय, कारण त्याला भीती होती स्वतःच्या अस्तित्वाची. कारण वजिराच्या हातून बादशाह मरणं हे खूप सोपं झालं होतं, सहज झालं होतं, तेच घडत होतं. आणि त्यामुळे या सनदा या मराठ्यांना पोचल्या. पण शाहूने कुठेतरी संपूर्ण कारकीर्द, त्याची हयातच ही औरंगजेबाच्या तंबूत गेलेली, आणि त्यामुळे त्याला स्वतःला युद्धशास्त्राचं विशेष ध्यान दिलं. तो स्वतः मोठ्या मोठ्या लढाया त्यांनी केलेल्या नाही. संभाजीराजांसारखं ते रक्त जरी असलं तरी देखील सगळ्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये त्याला घडवलं अशा रीतीने की शाहूराजांना राजकारण सुंदर जमलं, परंतु त्यांना युद्धकारण किंवा ज्याला आपण म्हणूया की सैन्य ऐन मैदानावरती कसं करतं. आणि त्यामुळे त्यांना या मोठमोठ्या सरदारांच्या, प्रधानांच्या, या सगळ्यांच्या वरती अवलंबून राहायला लागलं. अर्थात त्याचा वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला फायदाही झाला. याचं कारण यातला प्रत्येक सरदार हा त्याची स्वतःचा स्वार्थ असल्या कारणाने, सरंजाम असल्या कारणाने संपूर्ण सामर्थ्य हे पणाला लावत होता. स्वतःची सगळं ज्याला असं म्हणूया तन मन धन होत होता त्याच्यामध्ये. त्याच्या सगळ्याचा बोजा हा मूळ सत्तेवर येत नव्हता. बाळाजी विश्वनाथ पेशवेपदी आले, पण बाळाजी विश्वनाथ गेल्यानंतर 1720 साली ज्या वेळेला पहिला बाजीराव, थोरले बाजीराव हे ज्या वेळेला पेशवेपदी आले, तिथून खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्याची सुरुवात झाली. कारण पहिला बाजीराव हे ते पर्व आहे ज्याने संपूर्ण मराठी साम्राज्याची, म्हणजे असं आपण म्हणूया की एका छोट्या अशा त्या सीमारेषांची व्याप्ती वाढवली. बाजीराव एकही युद्ध न हरलेला असा सेनानी होता. त्याचं राजकारण, त्याची युद्धकारणाची नीती
त्याची माणसं जोडण्याची वृत्ती. कारण होळकर काय, शिंदे काय, राणोजी शिंदे काय, मल्हारराव होळकर काय, ही बाजीरावाच्या वेळची माणसं आहेत, त्याने गोळा केलेली माणसं आहेत. आणि ही सगळी माणसं, या सगळ्यांचे पराक्रम, गुणग्राहकता या माणसाकडे शिवाजी महाराजांसारखी होती आणि त्यामुळे बाजीरावांनी हे साम्राज्य विस्तारण केलं. अर्थात हे साम्राज्य विस्तारण करताना काही शत्रू निर्माण झाले बाजीरावाचे. राजपुताना, माळवा, बाजीराव दिल्लीपर्यंत पोहोचला. पण या सगळ्या याच्यामध्ये खाली निजाम नावाचा एक मोठा शत्रू हा मराठ्यांच्या सीमारेषेवरती निर्माण झाला. आणि हैदराबादचा हा निजाम आणि वरचं राजकारण याच्यामध्ये आता मराठी सत्ता ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वावरायला लागली. एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायची आहे की पानिपताची जी सुरुवात, म्हणजे असं आपण म्हणूया की दत्ताजी शिंदे हे पानिपतावरती गेले, म्हणजे शिंदे आणि होळकर हे दोघंही उत्तर हिंदुस्थानामध्ये आहे. त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट मला सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण हे सामर्थ्य किती वाढलं, म्हणजे सत्तेवरती, राजपुतानाच्या सत्तेवरती कोण बसवायचं हे मल्हारराव आणि शिंदे ठरवत होते. अवधेचा जाट असेल, त्याचा नवाब असेल अवधेचा, जाट प्रांत असेल, दिल्लीचा बादशाह असेल, माळवा असेल, या सगळ्यामध्ये कोण सत्तेवर येणार हे मराठ्यांची सेना ठरवत होती. तसे पत्र जात होते एकमेकांच्या भांडणामध्ये. कारण गादीवरती कोण बसायचं हे प्रत्येकच मुलखामध्ये भांडणं झाली आहेत, म्हणजे भावाभावांमध्ये भांडणं झालेली आहेत. एक वडील गेल्यानंतर त्याच्या दोन लेकरांनी भांडायचं असं ठरलेलं आहे. पण आपल्याला एक महत्वाचं बघायचं आहे की हे राज्य मराठ्याने वाढवत नेलं, हे या कालखंडात किती वाढवलं. आपण बघूया की साधारण आपल्याला असं लक्षात येतं की जवळजवळ एक निजामाचं किंवा त्या बाजूला उत्तरेला आपण जर सोडलं आणि थोडासा बंगाल प्रांत औध हा जर सोडला तर जवळजवळ अख्खा भारत, अख्खा हिंदुस्थान हा मराठ्यांच्या कडे आलेला होता. आपण बघू शकतो हा सगळ्याच्या सगळा प्रांत. आता हा प्रांत या कालखंडात, म्हणजे मी सांगतो आहे हे साधारणपणे 1750-52 पर्यंतच हे चित्र आहे. एक 54-55 पर्यंत एवढा मोठा प्रांत घेतला मराठ्यांनी. याचं कारण म्हणजे गुजरात, माळवा हे सगळे प्रांत आपल्याकडे होते, परंतु उत्तरेकडचं सगळं राजकारण हे सगळंच्या सगळं आलं. आणि आपण बघू शकतो की याच्यामध्ये आग्रा काय, दिल्ली काय, अजमेर काय. आता हे सगळे प्रांत येणं याच्यासाठी एक कारण, ते म्हणजे 1752 साली बादशहाने मराठ्यांशी एक तह केला आणि त्या तहाद्वारे मराठ्यांना स्वतःचं संरक्षक नेमलं. मोठी घटना. म्हणजे मराठ्यांशिवाय या देशामध्ये कोणीही आता कुठल्याही प्रांतामध्ये राज्य करू शकत नाही. त्याचं संरक्षण स्वतःचं करायचं असेल, त्याला जर स्वतःहून जर स्वतःचं राज्य जर सांभाळायचं असेल तर त्याने भरपूर पैसा मोजला पाहिजे मराठ्यांना. आणि कारण मराठे संरक्षण करणार तर ते निश्चित किंमत घेऊन करणार, त्यामुळे त्याची खंडणी द्यायला लागणार, त्याचा चौथ द्यायला लागणार. बादशहाने उत्तर हिंदुस्थानातील असंख्य सुहे मराठ्यांच्या नावाने करू दिले. राजपुताना, आग्रा, सगळे अजमेर, ह्या सगळ्या सुभ्यांच्या मुळे दख्खन आणि उत्तर हिंदुस्थान एवढी प्रचंड मोठी अशी सत्ता मराठ्यांची निर्माण झाली. आणि 1752च्या या तहामुळे मराठे हे दिल्लीच्या मोगल बादशाहाचे संरक्षण झाले. अर्थात नानासाहेब पेशवे झाले. 1740 मध्ये बाजीराव गेले, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नर्मदेची. आणि त्याच्यानंतर सत्तेवरती बाजीरावांचा वडील पुत्र नानासाहेब आले. नानासाहेबांसमोर एक प्रचंड मोठ्या अशा आव्हानं होती. आणि त्याच्यातलं एक सगळ्यात मोठी म्हणजे आता पानिपताचं हे जे युद्ध भीषण घडलेलं आहे ते सुद्धा नानासाहेबांच्याच कारकिर्दीमध्ये. खरं तर त्याच्या शोकामुळेच नानासाहेब गेले. पण हा जो नानासाहेब ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीचा स्वतः सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्या जबाबदाऱ्या, त्याच्या समोरची आव्हानं, त्याच्या समोरची व्याप्ती. कारण बाजीरावांनी एवढं सगळं वाढवलं, या सगळ्याचा खर्च सुद्धा तेवढाच झाला. म्हणजे बाजीराव गेले त्यावेळेला मराठी दौलतीला प्रचंड कर्ज झालेलं होतं. हे कर्ज सुद्धा
बाजीरावाच्या पराक्रमाचं ओझं जसं नानासाहेबांच्या मनावरती होतं, त्याच्या अत्यंत विशाल अशा सामर्थ्याचं ओझं होतं, तसंच कर्जाचंही ओझं होतं. आता हे कर्ज कसं फेडणार? हे कर्ज फेडण्यासाठी आपल्या सरदारांना उत्तरेकडे पाठवायला लागणार आहेत, मोठ्या मोठ्या मुलखामध्ये, पंजाबमध्ये पाठवायला लागणार, राजपुतानामध्ये पाठवायला लागणार आहे, अवधेमध्ये पाठवायला लागणार आहेत, आग्र्याला पाठवायला लागणार आहेत, सगळीकडे पाठवायला लागणार आहेत आणि सगळीकडून आपल्याला खंडणे आल्या पाहिजेत, बादशहाकडे पाठवायला लागणार आहेत. हा पैसा जर नाही मिळाला, कारण सैन्य राखायचं तर त्याला पैसा पाहिजे, सैन्य पोटावरती चालतं आणि प्रत्येक भाकरीला, प्रत्येक भुकेला एक किंमत असते, अगदी मामूली अशी किंमत ज्यावेळेला जोडायला लागते त्यावेळेला. हजारोंच्या फौजा होत्या, 40-40, 50-50 हजार हे आपण आकडे ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला एवढी माणसं जर एक साधारण वर्षभर जर मोहिमा करतायत तर त्याचा खर्च हा कैक लाखात करोडोमध्ये जातो. हा यायचा कुठून पैसा? आणि त्यामुळे आपण जर राजपूत किंवा या सगळ्यांची जर डॉक्युमेंट्स बघितली, तिकडची कागदपत्र बघितली तर आपल्याला असं वाटतं की मराठी लुटारू आहेत, मराठ्यांनी जीव घेतलेत. म्हणजे ईश्वर सिंग याच्या म्हणजे माधवराव आपला मल्हारराव होळकर येत आहेत आणि ईश्वर सिंग हा राजपुतान्यातला राजपूत राणा हा केवळ आपल्यावरती मराठे चालून येत आहेत आणि आता आपल्याला आपला काही टिकाव लागणार नाही या भीतीने तो स्वतःला काळा नाग, कोब्रा असं म्हटलं तर काळा नाग हा स्वतःला त्याने दंश करून घेतो, विष पितो आणि आत्महत्या करतो. वेगळ्या बाजूने बघितलं तर हा अत्याचार आहे मराठ्यांचा असं काही लिहितात, काही बोलतात, पण मला नाही वाटत. ही त्या त्या राजाची कमकुवत बाजू आहे. दुर्दैवाने मराठी सामर्थ्यांचा जर विचार केला तर मराठ्यांमध्ये पेशव्यांमध्ये खून सुद्धा झाला, परंतु पेशव्यांच्या पैकी काय किंवा मराठी सत्तेपैकी सरदारांपैकी एक महत्वाची गोष्ट आहे की आत्मविश्वास इतका बलाढ्य, सामर्थ्य इतका बलाढ्य की शत्रू आला, हरायला लागलं तरी सुद्धा आपण पुन्हा उठू, हा सो काही एक मोठा आत्मविश्वास इतका बलाढ्य की एकाही मराठी सरदाराने काय, पेशव्याने काय, छत्रपतीने काय, कोणाच्याही सगळ्यांच्या मध्ये आत्महत्या नाही दिसत. आणि खूप मोठी गोष्ट ही अशा रीतीने जर मांडली, कारण खर्च हा सगळ्याच्या सगळा वसूल केला. कोण पैसा देणार स्वतः? मागितल्यानंतर पैसे, हो तुम्ही मागा आमच्याकडे, एक 50 लाख मागा, 80 लाख मागा, आम्ही उचलून ते सगळेच्या सगळे देतो, असं घडतं का? लोकांनी 80 लाख म्हणजे पहिल्या स्वारीमध्ये रघुनाथराव ज्यावेळेला दिल्लीपर्यंत पोहोचला त्यावेळेला खरं तर एक महत्वाची गोष्ट मला सांगायची, कारण सुटेल लगेच मी सांगून टाकतो की ही जी पहिली स्वारी जी आहे रघुनाथरावाची, तर ही रघुनाथरावाची जी पहिली स्वारी आहे या स्वारीच्या वेळेला मल्हाररावांच्या हातामध्ये किंवा असं आपण म्हणूया मराठ्यांच्या हातामध्ये नजीब खान रोहिला, जो या पानिपताचा महत्वाचा खेळाडू आहे, खेळी आहे, या नजीब खानाला मराठ्यांनी पकडला. हा नजीब खान मारायलाच हवा होता, पण काय वैशिष्ट्य बघा की जसं कुंभेरला वेढा पडतो त्यावेळेला जो सूरजमल जाट कुंभेर मध्ये आहे, त्या कुंभेरच्या सगळ्या किल्ल्याला मल्हाररावांचं फौज आहे, वेढा आहे, त्यावेळेला हा जयाप्पा शिंदे जो आहे शिंदे घराण्याचा, तर त्याने सांगितलं, म्हणजे त्याच्यापर्यंत या सूरजमल जाटाने संधान बांधलं आणि सांगितलं आपण पगडबंद वाहू. आणि त्याच्यामुळे रघुनाथरावाला शिंद्यांनी सांगितलं की नाही, सूरजमल जाटाला आपण कुठल्याही प्रकारे इजा करायची नाही. मल्हाररावांची तळपायाची आग मस्तकाला गेली. याचं कारण असं आहे की या वेढ्यामध्ये, कुंभेरच्या वेढ्यामध्ये मल्हाररावांचा एकमेव पुत्र खंडेराव हा त्या वेढ्यामध्ये मारला गेला, त्याला गोळा लागला आणि मारला गेला. त्याची प्रचंड चीड आहे, म्हणजे मी आता कुंभेरची या सगळी माती खणून मी काढेन असं मल्हारराव चिडले होते. पण ती शपथ काही त्यांना पूर्ण करता आली नाही, कारण जयप्पा शिंदेंनी त्यावेळेला सांगितलं की सूरजमलच्या विरोधात राजकारण करायचं. या सगळ्याचा किंवा याच्यानंतर नजीब खान ज्या वेळेला, त्या नजीब खानाचा पाहणा याच्या अगदी विरोधात मल्हाररावांचा, नजीब खानाने मल्हाररावांची भेट घेतली आणि मल्हाररावांना सांगितलं की तुम्ही माझे पिता आहात, धर्मपिता आहात, मी तुमचा दास आहे, पुत्र आहे. त्याला कवच दिलं मल्हाररावांनी. म्हणजे या लढाईमध्ये एक महत्वाची घटना अशी आहे की
रघुनाथराव राघोबा दादा यांना अगदी त्या नजीब खानाला मारायचाच होता, पण मल्हारराव आडवे आले, त्यांनी त्याला सोडायला लावला, तो गेला. त्याचा एक फार बकरीमधला फार चांगला असा प्रसंग मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल की पानिपताचं रणकंदनाला कोणकोणते कंगोरे. आपण आतापर्यंत या हिंदुस्थानामध्ये वावरताना धर्माचं राजकारण नव्हतं केलं, पण हे धर्माचं राजकारण हे या अफगाणामधून आलेल्या लोकांनी, इराणच्या लोकांनी, पर्शियाच्या लोकांनी केलं. कोण आहे हा अब्दाली? हा अब्दाली कोण आहे? पर्शियाचा नादिर शहा. हा ज्या वेळेला तिथला नादिर शहा दिल्लीला येतो, ती दिल्ली उजाड करतो, तो दिल्ली लुटून जातो. हा ज्या वेळेला परत जातो आणि ही जी काबूल कंदाहार हा सगळा जो प्रांत आहे आता जिथे अफगाणिस्तान आहे, तर तिथे या अब्दाली नावाच्या महासत्तेचा जन्म झालाय. कोण आहे अब्दाली? हा अब्दाली कोण आहे? आपण अब्दाली बघितलं तर आपल्याला कळतं की हा त्या नादिर शहाचा शिष्य आहे, ज्या नादिर शहाचा खून झाल्यानंतर अब्दाली सत्तेवर आला आणि त्याने ठरवलं की आपण एक महासत्ता निर्माण करायची, एक राष्ट्र निर्माण करायचं. आणि त्यामुळे जिथे मोगली सत्ता, खरं तर मोगल हे काबूल कंदाहार वगैरे पर्यंत हा त्यांच्याकडे मुलूक होता, म्हणजे हिंदुस्थान तसं बघायला गेलं तर त्यावेळेला काबूल कंदाहार पर्यंत होतं, इराणच्या पर्शियाच्या बादशापर्यंत होतं. पण अब्दालीने स्वतःच्या जोरावरती हे अफगाणिस्तानचं राज्य केलं. तिथे त्याला विरोध नाही झाला, अशातला भाग नाही झाला. पण या अब्दालीने एकूण 9 आक्रमण भारतावर केली. बऱ्याच वेळेला उत्तर हिंदुस्थानातल्या आपापसातल्या विरोधातल्या राजकर्त्यांनी राजकारणामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा दिल्ली सुरक्षित राहावी म्हणून, मराठ्यांना विरोध म्हणून, कसली मानसिकता आहे ही, खूप भिकार मानसिकता आहे की शत्रूला आपल्या घरात बोलवायचं आणि आपलं घरच पेटवून द्यायचं घरातल्या भांडणांसाठी. ही खरं तर निस्तारता आली असते की हिंदुस्थानातली जी होती ती हिंदुस्थानातल्या लोकांना परस्पर समन्वयाने निस्तारायची होती. त्या ठिकाणी त्यांनी अब्दालीला पत्र लिहिली. कोणी कोणी पत्र लिहिली? अहो, राजपुतांनी पत्र लिहिली. म्हणजे महाराणा प्रतापासारख्या राजपुतानातल्या वीरांचा टिळक, मंगल टिळक ज्यांच्या भाळावर आहे, अशा राजपुतान्यातनं अब्दालीला पत्र जातात. कुठली मानसिकता झालेली? दिल्लीच्या बादशाहाची, म्हणजे हा बादशाह जिथे मराठ्यांना सांगतो की तुम्ही माझे संरक्षक व्हा, तुम्ही माझे खरे पालनहार आहात, तो हिंदुस्थानचा बादशाह जो स्वतः हात पसरून मराठ्यांना आपलं संरक्षण देतो की या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तुमच्या इतकी ताकद नाही कोणाची, तुम्ही या हिंदुस्थानचं रक्षण करा असं म्हणतो, तो बादशाह त्याचे स्वतःच्या त्याच्या बेगमा या सगळ्या पत्र लिहितात अब्दालीला आणि सांगतात की तुम्ही या मराठ्यांपासून आमचं संरक्षण करा. म्हणजे जाट काय, हे नवाब काय, किंवा ही सगळीच माणसं उत्तर हिंदुस्थानामध्ये स्वतःचं मराठ्यांकडून रक्षण करणे. एका बाजूला मराठ्यांना पत्र लिहायची की तुम्ही आमची सत्ता सांभाळा, तुम्ही आमचं रक्षण करा, आम्हाला सत्तेवर बसवा, आम्हाला याच्यापासून संरक्षण करा, त्याच्यापासून संरक्षण करा. पण किती हीनता आहे विचारांची की हा अब्दाली 9 वेळा येतो. म्हणजे एक त्याच्यातली जी सगळ्यात मोठी त्याचं जे आक्रमण आहे, ते आक्रमण जे आहे ते हिंदुस्थानची इज्जत काढून घेतलेली आहे. म्हणजे मला ते पर्व खरंच सांगताना सुद्धा त्रास होतो मला. या अब्दालीने दिल्ली लुटली, पण कशी लुटली की त्या दिल्लीचं मोगलांचा असलेला प्रचंड मोठा खजिना खणून काढला. खणून अक्षरशः कुठे काढला? इमारतीत आहे, हवेलीत आहे, अख्खी हवेली खणून काढली. जवळजवळ 2 करोड इतका, म्हणजे त्याचं वर्णन खूप मोठं आहे. त्यातमध्ये सोने आहे, जडजवाहीर आहे, जवळजवळ तो 5-6 पिढ्यांचा खजिना आहे, अनेक वर्षांचा खजिना आहे मोगलांचा, प्रचंड सत्तेचा खजिना आहे. आणि तो खजिना खणून काढला. हा अब्दाली ज्या वेळेला पुढे आला त्यावेळेला आपल्याला कळलं की त्यांनी दिल्ली सगळीच्या सगळी नग्न केली, दिल्लीमध्ये कत्तल केली, माणसांना मारलं. मराठे त्यावेळेला तिथे जाऊ शकले नाही, पोचू शकले नाही. पण त्याच्या पुढे सगळ्याची घाणेरडी गोष्ट त्याने केली ते म्हणजे याला जो धार्मिक रंग दिला त्याने, आणि त्याच्यानंतर पुढे त्याने मथुरा, काशी या ठिकाणी जाताना ही सगळीच्या सगळी
मथुरेला त्यांनी गोकुळ वृंदावन आणि मथुरेला जी कत्तल केली आहे गोसाव्यांची, बैराग्यांची, प्रत्येक हिंदू माणसाला, गरीब असो श्रीमंत असो, कुठल्याही माणसाला घराघरातनं बाहेर काढलेलं आहे, मारलंय, रक्ताचे पाट वाहिलेले आहेत या सगळ्या प्रांतामध्ये. चीड आणणारी अशी प्रकरण आहे. ही सगळी वर्णनं ज्यावेळेला त्यांच्याच कागदपत्रांमध्ये सुद्धा ही भीषण वर्णनं आहेत, ती सगळी वर्णनं ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला आपल्या तळपायाच्या मस्तकाला जाते की अरे कसली एक मिंधेगिरी, कसलं मराठ्यांच्या केरी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कोणाच्याच तलवारी चालत नव्हत्या. सगळ्या तलवारी सगळ्या गंजून गेलेल्या होत्या. सगळ्या रक्तलांछित राजकारणामध्ये प्रत्येकाचा आत्मविश्वासच हरवला होता. कोणीही हिंदू या सगळ्या यावनांच्या या अत्याचाराला नजीब खान हा घेऊन चालला होता. त्याने धर्मबंधू असलेल्या, म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की ही सगळी कत्तल हे सगळे यावनी करत होते आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं धर्मयुद्ध. आपल्याकडे धर्माचं राजकारण आपण नाही केलं, पण पानिपताला धर्म राजकारणाचा सुद्धा रंग देण्याचं काम हे अब्दालीने केलं. त्यांनी तशी अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांना पत्र दिलेली आणि हे सगळे पत्र ही भीषण पत्र आहेत. या सगळ्यातूनच शेवटी या सगळ्याचं पारिपत्य करायला म्हणून मराठ्यांची एक अत्यंत अभिमानी गोष्ट घडली आणि ती राघोबादादाच्या नावावर आहे. राघोबादादांनी पानिपतावरती दत्ताजीचं शिरच्छेद होण्यापूर्वी अटके पार झेंडा, मराठ्यांची अटकपर्यंतची जी स्वारी आहे आपण बघू शकतो की काय 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 मराठ्यांच्या प्रांतात आहे. मराठ्यांनी पुण्यापासून जी सुरू केली, जयपूरपर्यंत मराठे पोचले, जयपूरपर्यंत पोचले आणि जयपूर नंतर मराठ्यांनी दिल्ली गाठली. अर्थात तिकडे काही लुटायला नव्हतं कारण का तर सगळ्याच्या सगळं दिल्ली लुटून गेलेलं होतं, अफगाणीने संपवलं होतं. पण त्याच्यानंतर लाहोर पर्यंत मराठी घेतले, लाहोरला सुद्धा मराठी पावलं पोचली. मानाजी धायगुडे हा सरदार मराठ्यांचा लाहोर पर्यंत पोचला. राघोबादादा तिथून पुढे अटकेपर्यंत पोचले आणि अटक म्हणजे त्याच्या पुढे पेशावर आणि काबूल. पहा, या सगळ्या पंचनद्या ज्या आहेत, सिंधू आहे, रावी आहे, सतलज आहे, झेलम आहे, चिनाब आहे, या सगळ्या नद्यांची पाणी म्हणजे अर्थात चिनाब ही नदी मराठ्यांना नाही ओलांडता आली. अटकेपर्यंत मराठे पोचले, अटकेचा किल्ला ताब्यात घेतला, अटकेच्या किल्ल्यावरती मराठ्यांचा भगवा फडकला. परंतु मराठ्यांनी प्रशासक सुद्धा नेमले तिथे. साबाजी शिंदे, अत्ताजी माणकेश्वर, बरेच लोक तिकडे नेमले. पण ज्याला असं म्हणूया की पक्क प्रशासन नेमण्या इतका त्यांना वेळ मिळाला नाही आणि अटकेवरनं ते परत आले. एक महत्वाची गोष्ट इथे आपण थेट येऊया या पानिपताच्या पूर्वरंगाला. अटकेपार झेंडे ज्या वेळेला रोवले त्यावेळेला सखाराम बापू सारखा पुण्यामध्ये बसलेला कारकून असा लिहितो की त्याने त्याची वाटणी करून टाकली. म्हणजे सगळे सुभे आपल्याकडे यायचेत, अजून आपण त्याच्यावरती सगळा महसूल बसवायचा आहे, त्याचे सगळं प्रशासन नेमायचं आहे. पण इथे पुण्यामधले लोक कुठपर्यंत पोहोचले होते की त्यांनी त्या सगळ्या सुभ्याची वाटणी सुद्धा करून टाकली की हा सुभा मिळाला ना काही, त्याच्यातला महसूल किती असेल तो आपण निम्मा वाटू. हे सगळ्याच्या सगळं बघितल्यानंतर काही काही ठिकाणी आपल्याला हसायला पण येतं. पण एक महत्वाची गोष्ट घडली आहे की म्हणजे खाली निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी नानासाहेबाला नाईलाजाने रघुनाथरावाला ताबडतोब खाली दख्खनेला ये. कारण कसं आहे की उत्तर हिंदुस्थान सगळ्याच्या सगळं ताब्यात घ्यायचं, अटकेपर्यंत पोहोचवलं, एवढं सगळं मोठं प्रशासन घ्यायचं आहे, या सगळ्याचा महसूल गोळा करायचा आहे, हे सगळं करायचं आहे. पण घर तर टिकलं पाहिजे पहिल्यांदा. घराच्या दरवाजात जो शत्रू आहे त्याला पहिल्यांदा आपण वचक दिला पाहिजे. आणि मुळात खर्च नानासाहेबांवरती एकच नव्हतं, या सगळ्या अटकेपार झेंडे लावले याचा अभिमान. म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र गीतांमध्ये सुद्धा आपण बोलतो अटकेपार झेंडे, आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे हो. आजच्या पाकिस्तानच्या पल्याडच्या सीमेवरती म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत मराठ्यांचे घोडे पोहोचणं, त्या तटापर्यंत पोहोचणं, म्हणजे चिनाब ही जर आडवी आली, त्याचं पाणी व्हायला लागलं म्हणून पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांना परतावं लागलं. पण काही जर नैसर्गिक कारणं जर सोडली आणि जर खर्चाची कारणं सोडली, हे पुन्हा निजामाचं कारण सोडलं तर दुर्दैव. अन्यथा आपण तिकडे खूप मजबूत असं प्रशासन सुद्धा
प्रस्थापित करू शकलो असतो. अर्थात अब्दाली स्वतःच्या देशातल्या टोळधाडीमध्ये अडकलेला होता, त्यामुळे मधला हा कालखंड थोडासा मिळाला. रघुनाथराव परत आला. परत येताना त्याने दत्ताजी शिंदेला सांगितलं की दत्ताजी शिंदेवरती ही नानासाहेबांनी वरची उत्तर हिंदुस्थानातील सगळी जबाबदारी टाकली. दत्ताजी शिंदे हा त्याला फार सुंदर शब्द आहे हो, त्याला फार सुंदर शब्द आहे. तो शब्द आहे ईश्वरा घरचा शिपाई, देवा घरचा शिपाई. या एका शब्दामध्ये दत्ताजी शिंदेचं सगळं चरित्र, व्यक्तित्व दिसतं. दत्ताजी शिंदे कणखर आहे, बलाढ्य आहे, सामर्थ्य आहे, जिगरेचा माणूस आहे. पण दत्ताजी शिंदे हा खरंच मनाने पण शुद्ध आहे. जयाप्पा शिंदे ज्या वेळेला गेला, जयाप्पा शिंदेचा खून केला, त्यावेळेला दत्ताजी शिंदेने त्या खुनाचा बदला घ्यायचा म्हणून ठरवलं आणि उत्तर हिंदुस्थानात तो ठाण मांडून राहिला. जनकोजी शिंदे, जयाप्पा शिंदेचा मुलगा, हा सगळ्याच्या सगळा याला हाताशी धरून त्यांनी वरचं राजकारण चालू केलं. खरं तर त्यावेळेला मल्हारराव परत येत असताना मल्हाररावांनी दत्ताजी शिंदेला एक त्यांची जी भेट झाली त्याच्या ठिकाणी त्यांनी काही चर्चा केली. पखरीमधलं काही वर्णन आहे, त्यातलं तथ्य आपल्याला अनेक अंगाने पुन्हा तपासून घ्यायला लागेल, पण तरी सुद्धा त्यातलं काही गोष्ट ही बोलकी आहे. आपल्याला ते सगळंच्या सगळं सविस्तर मांडायला आणि त्याची अजून तर्कशुद्धता करायला थोडे अजून कागदपत्र लागतील. पण निश्चित असा काही एक सुतोवाच त्या ठिकाणी परस्पर सरंजामशाहीतल्या सरदारांच्या मनाची भूमिका ही सांगते. त्या ठिकाणी तो असं जनकोजी शिंदेला मल्हार काका असं म्हणतात. ते बकरीतलं आहे, मी पुन्हा सांगतो की यातलं खरं खोटं आपल्याला बघायला लागेल, पण ही वाक्य खूप बोलकी आहेत. कारण ती वाक्य ही पेशव्यांच्या विरोधात, ती भविष्यातल्या राजकारणाची, पानिपताच्या सुद्धा राजकारण, पानिपतानंतरच्या राजकारण, परस्परांमधली आहेत. काय ती वाक्य? ती वाक्य अशी आहेत की नजीब खान काय किंवा उत्तर हिंदुस्थानातील काय, हे सगळेच्या सगळे शत्रू संपवायचे नाहीयेत. हे संपवायचे का नाही आहेत? कारण हे जर सगळेच्या सगळे संपले तर आपण सगळे निर्माल्यवत होऊ. आपल्यावरती भिस्त आहे पेशव्यांची, आपण निर्माल्यवत होऊ. आणि खूप बोलकं एक वाक्य जातं पटकन की पेशवे ब्राह्मण आपल्याला धोत्र बडवावयास सुरू. खूप बोलकं वाक्य आहे. पेशव्यांबद्दलची सुद्धा एक भविष्यातली भीती इथे हे सरदार व्यक्त करतात की आपलं स्वतःचं अस्तित्व ठेवलं पाहिजे. आणि ही सगळं अस्तित्व हे ठेवण्याच्या मध्ये दत्ताजी शिंदेच्याकडून एक मोठी चूक झाली. चूक झाली म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे अंतःकरणाने खूप साधा शुद्ध आहे. त्याने नजीब खानावर विश्वास ठेवला. नजीब खानाने त्याला झुलवत ठेवला. एका बाजूला अब्दालीने, या बाजूने आता पुन्हा एकदा नवीन 5वं आक्रमण येते. अब्दाली आला हिंदुस्थानच्या याच्यावरती. खरं तर हिंदुस्थान त्याला आता लढायचा होता, त्यांनी पंजाब फक्त त्याला हवा होता, कारण सगळ्याच्या सगळा हिंदुस्थान त्यांनी नाडला होता. पण त्याला सगळ्या लोकांनी बोलवला, तो आला आणि तो येईपर्यंत दत्ताजी शिंदे हा त्या सगळ्यामधल्या दुआबाच्या प्रदेशामध्ये, शुक्रताळ वगैरे या प्रदेशामध्ये अडकला. नजीब खानाने तो सगळ्याच्या सगळा कालखंड हा पुढे पुढे खेचत नेला. त्याची मोठी दत्ताजी शिंदेची मागणी होती की मला एक पूल बांधून द्या गंगेवर, आणि तो पूल बांधण्याचं वचन दिलेलं होतं. नद्यांचे पूल बांधणं एवढंच आपल्याला माहीत नव्हतं आणि नेमकं तिथेच आपलं घोडं अडत होतं. नजीब खानाने याचा डाव साधला. त्याने हा पूल तर नाहीच बांधला, पण त्याने दत्ताजी शिंदेला झुलवत ठेवलं. मल्हारराव होळकर जयपूरला अडकले आणि या सगळ्यात अब्दाली अगदी दिल्लीवर आला. दिल्लीतून दुआबात आला आणि दुआबामध्ये नजीब खानाला जाऊन मिळाला. यमुनेच्या एका काठावरती दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे आहेत, दुसऱ्या काठावरती अब्दाली आणि नजीब खान आहेत. कसं चाललंय बघा आता पानिपताच्या दिशेने, हा रणसंग्रामाच्या दिशेने हा कालखंड जातो आहे. एक अत्यंत, या सगळ्या कथेतला थोडा भाग अजून आपण विस्तृत उद्या सांगू, कारण वेळ खूप कमी राहिला. पण एक महत्वाची मला गोष्ट सांगायची की यमुना नदी जी आहे, या यमुना नदीने एक मोठं
असा रोडा असा या सगळ्या कथानकात ठेवलेला आहे. अब्दाली यमुनेच्या बाजूने आला, तो वेगवेगळ्या उतारांकडे त्यांनी आपली माणसं, कुठल्या उताराने तो पलीकडे येणार आहे हे दत्ताजीला कळलं नाही. दत्ताजीने काही एक 4-5 ठिकाणी ठेवलं होतं, पण अब्दाली कुठल्या ठिकाणाहून यमुना ओलांडेल हे माहीत नव्हतं त्याला. अर्थात तो बुराडी या घाटामध्ये थांबला होता. यमुनेचे तिकडे 2 प्रवाह निर्माण होतात आणि मध्ये एक बेट आहे, त्या बेटामध्ये जुलाऊ नावाची अशा वनस्पती झुडपं आहेत दिसत. त्या झुडपांमध्ये रात्रीच्या वेळी हे सगळं सैन्य हे अब्दालीने सरकवलं. आणि वाईट अशी गोष्ट घडली की बयाजी शिंदे जो आहे हा त्या ठिकाणी सकाळी काहीतरी घडतंय म्हणून गेला. त्याला पाठवलं दत्ताजीने, काय बघ जरा काय हालचाल होती. धुकं होतं, धुक्यामुळे काही समोरचं दिसत नव्हतं. जानेवारीचा महिना होता, बरोबर 1 वर्ष आधी. मी सांगतोय हे 1760ची जानेवारी, संक्रांत. काय योगायोग आहे बघा संक्रांतीचा. दत्ताजी शिंदेचा सुद्धा वध हा या संक्रमण पर्वावरच. आणि नेमकं तसं झालं. धुकं हटलं, अब्दालीचं सैन्य घुसलं, शिंदे मारला गेला अशी बातमी पोहोचली. दत्ताजी शिंदे धावत सुटला. जणको शिंदे म्हणाला मी येतो, पण तो म्हणाला की नाही काका मी येतो, पण नाही तू येऊ नको असं म्हणून दत्ताजी शिंदे थोड्या लष्कराने. याच्यामध्ये त्याने आपली गरोदर स्त्री परत पाठवली आहे, तोफखाना परत पाठवलाय. या सगळ्याचा सुद्धा त्याला एक वेगळा पश्चाताप आहे. त्याच्याकडे माणसं खूप कमी होती, त्याची महत्वाची जी सगळीच्या सगळी माणसं आहेत ती पलीकडे होती. आणि त्या ठिकाणी दत्ताजीने बुरोडी घाटावरती दत्ताजी अडकला. त्याने त्या बेटावरती ज्या वेळेला तिकडे दत्ताजी ज्या वेळेला गेला सकाळी, आणि त्यावेळेला अचानक समोरासमोर सगळ्या बाजूने सगळ्याच्या सगळं अफगाणाचं सैन्य आलं. एक गोळी प्रचंड, म्हणजे दत्ताजी घोड्यावरून लढवय्यासारखा घुसला होता. त्यांनी कैक अफगाण मारले होते, लोळवले होते, पण एक गोळी जी त्याला लागली आणि तिथून दत्ताजी खाली पडला, जखमी होऊन पडला. जनकोजी शिंदेला सुद्धा एक गोळी चाटून गेली, त्याचाही तोही जखमी झाला. त्याला पकडला आणि शिंद्यांनी परत नेलं, पण दत्ताजी शिंदे पडला. कुतुबशाह हा नजीब शहाचा गुरु, तो हत्तीवरून आला. अर्थात हे पण पुन्हा क्षण आहे. तो आला आणि समोर दत्ताजींना त्याने विचारलं जखमी अवस्थेत. प्रसंग घडलाय की नाही माहित नाही, पण तो दिला गेलाय. पण असं काहीतरी झालं असावं. एक महत्वाची गोष्ट आहे की एक इतिहास प्रसिद्ध वाक्य इथे झालंय की त्या कुतुबशहाने हत्तीवरून असं तो आला आणि त्याने विचारलं त्या जखमी अवस्थेतल्या रक्ताळलेल्या देहाच्या अशा त्या धारकऱ्याला, मावळ्याला, देवाघरच्या शिपायाला विचारलं की ओ पटेल हमसे और लढाई. दत्ताजीने बाणेदारपणाने उत्तर दिलं. जखमी आहे, गोळी गेली आहे, श्वास अडकतोय, प्राण जातोय, आणि दत्ताजीने गर्जना ठोकली. ही ती मराठी आत्मविश्वासाची, सामर्थ्याची गर्जना आहे. असं म्हणतो आहे की बचाएंगे तो और लढेंगे. हे जे लढणं आहे म्हणजे ही जात हरणारी नाहीये. कोण म्हणतं पानिपत हरलंय? पानिपत युद्धशास्त्रात हरलं असेल, कागदपत्रातनं आणि अख्ख्या हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जर बघितलं तर मराठे हे समरभूमीचे मानकरी आहेत. त्यांना हरणं माहित नाही. आणि म्हणूनच उद्या आपण या युद्धाचा उत्तरांग बघणार आहोत. भाऊरावाची स्वारी बघणार आहोत. भाऊराव या सगळ्याचा बदला घ्यायला कसा आला, पानिपताचं रणक्षेत्र जाणून घेणार आहोत. पानिपत युद्ध बघणार आहोत. सगळ्या सैन्याच्या हालचाली बघणार आहोत. चुकांचा आपण परामर्श घेणार आहोत. सगळा ओहोपोह करणार आहोत. एक महत्वाची गोष्ट आज जाताना मला सांगायची आहे की उद्या सगळ्यांनी तुम्ही या, आपण पुढचं मुख्य पानिपताचा रंग भरपूर मला खोलात अनेक ठिकाणी नाही झालंय, जाता आलंय, मला क्षमा मागतो मी. मला सगळ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक प्रसंगाला ज्या वेळेला मी जात होतो त्यावेळेला मला असं वाटत होतं अरे हा मी सगळा प्रसंग सांगावा, पण वेळेची मर्यादा आहे. मला हे सगळं थांबवायचं होतं, संपवायचं होतं 6 वाजेपर्यंत. आणि म्हणून आता थांबताना मी तुम्हाला एवढंच म्हणतोय, मी क्षमा मागतो की या सगळ्या प्रसंगांच्या खोलामध्ये मला त्यांच्या कागदपत्रांमध्ये, त्याच्या सगळ्या सनावळीमध्ये, दिनांकांमध्ये, त्यातल्या प्रत्येक अशा व्यक्तींमध्ये नाही मला जाता आलं. पण त्यातलं जे मर्म आहे ते मला मर्म सांगायचं, आणि ते महत्वाचं मर्म आहे.
आणि ते आजच्या परिस्थितीला सुद्धा आहे की ज्या ज्या वेळेला आपण संपू, ज्या ज्या वेळेला आपण संपतो आहोत, आपण बंद होतो आहोत, आपला श्वास अडकतो आहोत, आपली ताकद संपते असं ज्या ज्या वेळेला वाटेल त्या त्या वेळेला हेच बचेंगे और लढेंगे भी असं लढायला लागणार आहे. आणि हा जो मराठी माणसाचं मन आहे हे शिवछत्रपतीने जन्माला घातलेलं आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा बलाढ्य वीरांचा इतिहास आहे, वीरश्रीचा इतिहास आहे, पानिपताच्या रणसंग्रामात केलेल्या अभिमानाचा आहे. आणि तो अभिमान आपण उद्या जाणून घेऊया. तुम्ही सगळे नक्की या. अर्थात काही काही ठिकाणी आठवताना किंवा कॅमेरा, म्हणजे मुळात मी व्याख्यान देणारा लोकांचं मला बोलायला असं थेट आवडतं. असं कॅमेरा समोर वगैरे मला नाही बोलता येत, माझ्या काही मर्यादा आहेत. मला माणसांचे डोळे, कारण ये हृदयचे ते हृदय घालायला लागतं. आपण जे काही ढांडोळलंय कागदपत्रांमध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांनी, म्हणजे डॉक्टर उदय कुलकर्णी काय किंवा त्याच्या आधी शेजवलकर काय, अशा चांगल्या चांगल्या इतिहासकारांनी याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे. रियासतकार काय, खूप लोक, म्हणजे मी कोणाकोणाची नाव घेऊ. राजवाड्यांच्या प्रस्तावना तर सगळ्यांचं खाद्य आहे. निनादरावांनी फार सुंदर सुंदर व्याख्यानं याच्यावरती दिलेली. या सगळ्यांनी दिलेल्या अशा कंटेंटमधनं ज्या वेळेला तुम्हाला तुमचे विचार ज्या वेळेला सुचतात त्यावेळेला कळतं की नाही बाबा, आपल्याला सुद्धा या पानिपताचा अभ्यास करताना आपल्या लोकांशी बोलायचं आहे, हृदयचं ते हृदय घालायचं आहे. त्यामुळे कदाचित कॅमेरामध्ये मी त्या तंत्रज्ञामध्ये मला अडकलो, क्षमा करा. पण एक नक्की आहे, तुमच्याशी या सगळ्या अवस्थांमध्ये बोलताना मला मनापासून आनंद होतोय. कारण शेवटी कुठल्याही वक्त्याला त्याचा श्रोता लागतो. आणि आजपर्यंत प्रचंड प्रेम केलेलं आहे. म्हणजे रायगडावरती फिरताना असंख्य शिवभक्त मला भेटलेले आहेत. मराठ्यांच्या कागदपत्र अभ्यासताना अनेक शिवभक्तांनी, अनेक इतिहास अभ्यासकांनी मदत केलेली. आणि आज असं एक वातावरण झालेलं आहे की प्रत्येक जण मराठ्यांच्या कागदपत्रांकडे वळतो आहे. कारण या संपूर्ण हिंदुस्थानाला जर कोणी उर्मी देणार असेल तर तो फक्त मराठ्यांचा इतिहास असेल आणि तो आपल्याला लिहायचा आहे. भेटूया उद्या. काही चुका झाल्या असतील तर क्षमा करतो. आवाज कमी लागला असेल क्षमा करा. पण प्रत्येक जण सुरक्षित राहा. तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याची, उत्तम आरोग्याची कामना करतो आणि आज इथे थांबतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. भेटूया पानिपतावर उद्या 5 वाजता.